आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या काही तास आधी भाजपा महिला आघाडी व कार्यकर्त्यांच्या वतीनं महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्याकरता शहरातून विशाल शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढण्यात आली। यावेळी महिलांनी एकच नारा देत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हरीश भाऊ अशा विविध घोषणा देत मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी स्वयंस्फूर्तीनं आपला सहभाग नोंदवला। 18 नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी 5 वाजता विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवट झाला असून राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा सायंकाळी 5च्या ठोक्यावर थंडावल्या। आता उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती याचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे। नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे एक दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे। या पदयात्रेदरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आमदार हरीश पिंपळे यांच्याशी साधलेला संवाद। मला सांगा भाऊ, अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। महिलांच्या वतीने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, काय सांगाल हे प्रेम आपण बघून? आज मला या शेवटच्या प्रचार सभेच्या रॅलीमध्ये जेव्हा रॅली सुरुवात केली, मलाही वाटलं नाही की इतकी मोठी रॅली होईल। माझे मायबाप जनता आली, माझे कार्यकर्ता आले, माझे भाऊ बहीण आले, मामा काका आले, पण मोठ्या संख्येनं माझ्या लाडल्या बहिणी आलेल्या आहेत। आजपर्यंत मूर्तिजापूरमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं महिला कधी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नाही आणि लाडल्या भावाच्या लाडल्या बहिणी जेव्हा भावासोबत ताकदीनं उभ्या आहे, जेव्हा बहिणीचे आशीर्वाद जर भावाला आहे तर माझा विजय निश्चितच आहे। आणि जवाई तर माझ्यासोबत आहेच पहिलेपासून, आणि कार्यकर्त्यांनी ज्या जोमाने ज्या मेहनतीने प्रचार केला, खरं तर हे तिकीट कार्यकर्त्यांनी आणलेली आहे आणि कार्यकर्त्यामुळेच मी आज तुमच्या या मीडियासामने बोलून राहिलेला। कार्यकर्ता, मतदाता आणि लाडक्या बहिणी जवळ माझ्यासोबत असल्यामुळे आता मला विजयापासून कोणी रोखू शकत नाही। हो, शेवटचा प्रश्न विचारतो। रवी राठी म्हणतात लावरे तो व्हिडिओ आणि टीकास्त्र करतात, काय सांगाल त्याच्यावर? रवी भाऊ माझा मोठा बंधू आहे, माझ्यापेक्षा ते वयानं मोठे आहे, पण ते एक व्यापारी आहे। त्यांनी जो व्हिडिओ अनेक महाराज लोकांना सगळ्यांना दाखवलेला आहे, ज्या पोराने तो व्हिडिओ केला होता त्या पोराचं वय 18 वर्ष होतं, तो शिक्षण घेऊन राहिला। त्या पोरानं मला माफी मागितली लढत लढत, तर मी त्याला मोठ्या मनाने माफ करून दिलं आणि सांगितलं की याचं कॅरियर आपल्याला खतम करायचं नाही। आणि त्या मुलानं त्याच्याच फेसबुकवरून ज्याच्यावर त्यांनी तो माझा व्हिडिओ कटकूट करून टाकला, त्याच्यावर त्यांनी जाहीर माफी मागितली आणि जो सत्य व्हिडिओ आहे तो त्यांनी त्याच्यावर चालवला आणि त्याचा फायदा मला खूप झालेला आहे। माझे फॉलोअर बी वाढलेले आहे आणि व्ह्यू बी मला खूप यायला लागलेला आहे। पण रवी भाऊनी ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये गडूरता आणलेली आहे, माझी मोठी विनंती आहे रवी भाऊले, राजकारण हे 2 दिवसाचं असते, शेवटी आपलं गावगाड्याचं काम आहे। मला तुमच्याशी काम पडणार आहे, मला तुमच्याशी तुमचं माझ्याशी काम पडणार आहे। पण मी तुम्हाला खास करून धन्यवाद देतो की आपण ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं तो व्हिडिओ पोहोचवला, ज्या लोकांना हरीश पिंपळे माहीत नव्हता किंवा हरीश पिंपळेची ओळख नव्हती त्यापर्यंत तुम्ही माझा फुकट प्रचार केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रचार केला, त्याबद्दल मी रवी भाऊचे धन्यवाद देतो, कारण त्यांनी माझा खूप खर्च वाचवलेला आहे। यांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि ही मोठी रॅली या ठिकाणी झालेली आहे। मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करते की येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त टक्केवारीने या मूर्तिजापूर मतदारसंघात मतदान झालं पाहिजे। आपले माजी खासदार आदरणीय संजूभाऊ धोत्रे हे सदैव हरीश भाऊंच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मी सांगते की रोज अनुभवच्या माध्यमातून ते हरीश भाऊंची विचारपूस करतात, प्रचार चांगला आहे का, कसं चालू आहे। म्हणून संजू भाऊवर प्रेम करणारे इथली सगळी जनता, मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की इतक्या विक्रमी मतांनी या विदर्भात हरिभाऊची सीट आली पाहिजे। संजू भाऊंचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच आज ही उमेदवारी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने त्यांना मिळाली आहे। हे प्रेम असंच त्यांच्यासाठी सदैव ठेवा आणि 20 तारखेला एकही या मूर्तिजापूरचा आपला
मतदार घरी राहायला नाही पाहिजे, यासाठी आपण सगळीकडे फिरा, मतदान करून घ्या आणि 23 तारखेला हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी सगळे हजर राहा. आपल्याला परत विनंती करते की भाऊंचं मागील 3 टर्म मध्ये अतिशय चांगलं काम आहे. मी प्रत्येक ठिकाणी जाते आणि पाहते मूर्तिजापूर मतदारसंघाचा विकास हा खूप चांगला झालेला आहे आणि या विकासाची पावती म्हणून भाऊंना चौथ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. आपण सगळे सुज्ञ आहे. 2 दिवस अपप्रचार चालतील, कोणी त्याला बळी जाऊ नका आणि जास्तीत जास्त मतदान करून घ्या. या ठिकाणी आपण सगळे आला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते आणि भाऊ तुम्ही निश्चितच विजयी व्हाल. हा संजू भाऊचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि अनुपसाठी तुम्ही जे केलं